आज तुम्ही बघितलं असेल की सध्या पाण्याची अवस्था बघताय, शेतकऱ्यांना आपली पिकं जगवणं महत्त्वाचं आहे. पाण्याचा साठा करणं किंवा उपसा करणं याच्यासाठी जे महावितरणच्या बाबतीतनं ट्रान्सफॉर्मरच्या बाबतीत ज्या अडचणी येतात, तर आज एक नाविन्यपूर्ण उपक्रम ज्याला आपण म्हणू, आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केली की प्रत्येक आमदारांच्या लोकप्रतिनिधीच्या आपल्या फंडातून ट्रान्सफॉर्मर विकत घेण्याचे आपापल्या मतदारसंघापुरतं, आणि ते ट्रान्सफॉर्मर बँक त्या मतदारसंघातला डिवायसी असेल किंवा एक्झिक्युटिव्ह असेल त्यांच्या ताब्यातली ट्रान्सफॉर्मर बँक असेल. ज्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर जळला असेल तर त्याला मग तो भरून आणला, जळल्यानंतर रिपेअर केला आणि 8 दिवसानं त्याला मिळाला, तोपर्यंत त्यावरचे कनेक्शन सगळे बंद असतात, तो फिडर बंद असतो. असं न होण्यासाठी ही ट्रान्सफॉर्मर बँक संकल्पना आणलेली आहे. इमिजिएट अर्ध्या तासाच्या आत तो ट्रान्सफॉर्मर रिप्लेस करायचा, त्या कॅपॅसिटीचा ट्रान्सफॉर्मर त्याला दिला जाईल. 2-3 तासाच्या आत तो DP चालू होईल आणि मग त्याला रिपेअर मेंटेनन्स पुन्हा 8-10 दिवसात तो मूळ ट्रान्सफॉर्मर रिपेअर करून त्या बँकमध्ये पुन्हा ठेवला जाईल.